नमस्कार. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रेम लग्नानंतरचे भाग 15. प्रियाने त्याला माफ करताच युवराजने तिला घट्ट मिठी मारली. त्याने तिचा चेहरा त्याच्या उजवीकडे पकडला आणि तिला होठावरती किस करायला सुरुवात केली की ती त्याला साथ देत होती. त्याचा साधा किस कधी टीप होत गेला ही त्यांना कळलंसुद्धा नाही. त्याने तसेच तिला किस करत उचलून घेतलं आणि बेडवर आणून झोपवलं. दोघेही एकमेकांना पुरेपूर साथ देत होते. दोघांचीही डोळ्यात आज मिलनाची आस दिसत होती. युवराजने तिला पुढच्या स्टेपसाठी नजरेनंच विचारलं. तिनेही छानशी स्माईल करत होकार दर्शवला. आता त्याचे होठ तिच्या संपूर्ण शरीरावर फिरत होते. हळूहळू दोघांमध्ये अडसर दूर झाला. तो तिच्या प्रत्येक भागावर त्याच्या प्रेमाचे निशाणी सोडत होता. दोघेही एकमेकावर भान हरपून प्रेम करत होते. पहाटे कधीतरी दोघे थकून झोपून गेले. सकाळी प्रियाला जाग आली ते सूर्यप्रकाशाच्या किरणाने. तिने चाचपटून फोनमध्ये टाईम बघितला तर सकाळचे 7 वाजले होते. आज तिला उठायला उशीर झाला. तिची नजर बाजूला गेली तर तो शर्टलेस पालथा झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. केस विस्कटलेले होते. त्याला पाहून तिला रात्रीची आठवण झाली. तिच्या नकळत तिचे गाल गुलाबी झाले. तिनं हलकसं युवराजच्या कपाळावर होठ टेकवले आणि तयार व्हायला निघून गेली. प्रियाने शॉवर घेतला आणि तयार होत होती. तिच्या गळ्यावर तिला लव्ह बाईट्स दिसले. तिने युवराजकडे बघून एक नकारार्थी मान डोलवली आणि साडी बदलून तिने पॅक गळ्याचा ड्रेस घातला. तयार होऊन ती किचनमध्ये नाश्ता बनवायला गेली. थोड्या वेळाने युवराजला जाग आली. त्याने बाजूला बघितले तर प्रिया नव्हती. मग तोही उठून तयार व्हायला गेला. तो तयार होऊन खाली आला तेव्हा सगळे डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्टसाठी जमले होते. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. दोघे ऑफिससाठी जाण्यासाठी तयार होऊन आले. युवराज आणि प्रियाने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. युवराज, आता जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि एक नव्याने सुरुवात कर. आता जोशाने कामाला लाग, निळकंठराव युवराजला म्हणाले. आणि काही लागलं तर आम्ही आहोत, राजेंद्र म्हणाले. दोघेही बाय करून आपापल्या ऑफिसला निघून गेले. असेच दिवसावर दिवस जात होते. युवराजही जोशानेच कामाला लागला होता. त्याने परत एकदा मार्केटमध्ये जम बसवला होता. प्रियाही तिच्या कामामध्ये बिझी होती. दोघांनाही कामामुळे पुरेसा वेळ मिळत नव्हता, पण मिळेल तेवढे टाईम ते सोबत घालवत होते. प्रियाच्या कंपनीने उर्वीसोबत डील साईन केली होती. प्रियाला आता उर्वीचा चॅप्टर क्लोज करायचा होता. त्या संदर्भात तिने निहाल आणि रीटाला बोलावलं होतं. निहाल, आपण उर्वीसोबत जी डील साईन केली होती तर तो माल आपल्याकडे कधी पोहोचणार आहे? प्रिया म्हणाली. आणखीन कळलं नाही मॅम, निहाल म्हणाला. त्यांनी टाईमलाईन कधीपर्यंतची दिली होती? प्रिया म्हणाली. उद्या त्यांचा शेवटचा दिवस आहे माल पोहोचवण्याचा, रीटा म्हणाली. हा ठीक आहे, काहीही करून मला या उर्वीचा चॅप्टर क्लोज करायचा आहे. मेक शुअर की उद्यापर्यंत माल आपल्याकडे पोचलाच नाही पाहिजे. प्रिया काहीतरी विचार करत म्हणाली. पण नुकसान तर आपलं होणार आहे यामुळे, निहाल म्हणाला. उर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं नुकसान नाही आहे माझ्यासाठी. जर तिचा माल आपल्यापर्यंत वेळेत नाही पोचला तर आपण तिच्यावरती लिगली ॲक्शन घेऊ शकतो आणि ती आपल्याला मार्गातून आपोआप दूर होईल. प्रिया किंचित हसत म्हणाली. हा मॅम, निहाल म्हणाला. ठीक आहे, तर मग आपली माणसं कामाला लावा आणि हो, लक्षात ठेवा, काम 200% झालंच पाहिजे. प्रिया म्हणाली. शुअर मॅम, निहाल म्हणाला आणि त्यांच्या कामाला लागला. आफ्टर टुडेज इन सरोदे ग्रुप ऑफ कंपनी, उर्वीला एका केबिनमध्ये बसवण्यात आले होतं. तिला आतापर्यंत कळलं होतं की हा यांचा प्लॅन आहे तिला फसवण्याचा, पण ती काहीही करू शकत नव्हती. परिस्थितीपुढे ती हतबल झाली होती. आज जे काही होईल ते स्वीकारायचं ठरवलं होतं. थोड्याच वेळात प्रिया तिच्यासमोर येऊन बसली. सो मिस उर्वी, आम्हाला सांगाल का
माल वेळेत डिलिव्हरी न करण्याचे कारण. ती चेहऱ्यावर एक स्माईल घेऊन म्हणाली, ते तर तुम्हाला ठाऊकच आहे प्रिया मॅम. उर्वी किंचित भूषण मॅम या शब्दावर जोर देत म्हणाली, समजलंच आहे तर ठीक आहे. आणि हे कशासाठी केलं आहे हे तर तुला ठाऊकच असेल. प्रिया तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली. यावरती काहीही बोलली नाही. प्रिया काय समजायचे ते समजून गेली. तर मला फक्त एवढेच म्हणायचं आहे, यामुळे तू जेलमध्येही जाऊ शकतेस, पण मी तुला एक लास्ट चान्स देत आहे. आता हे तुझ्यावर काहीही, ते काय करायचं आणि काय नाही. उर्वीकडे हार मानण्याशिवाय काही पर्याय नव्हता. तिने फक्त मान वर करून प्रियाकडे पाहिलं. हा घे चेक आणि इथून सरळ लंडन गाठायचं. आणि हो, युवराजचा विचार तुझ्या डोक्यातही आणायचा नाही, समजलं ना. तर याचे खूप गंभीर परिणाम होतील, लक्षात ठेव. फक्त तुझ्या वडिलांकडे बघून तुला सोडून देत आहे, नाहीतर तुला नक्कीच जेलची हवा खायला पाठवले असते. पण पुन्हा जर अशी चूक केली आणि आमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तर माझे इतके वाईट कोणीही नसेल, लक्षात ठेव, समजलं ना. आता हा चेक घे आणि तुझ्या वडिलांची कंपनी वाचव आणि त्यांना बिझनेसमध्ये मदत कर आणि चांगली मुलगी बनवून दाखव. परत जर काही करण्याचा विचार केला तरी विसरू नकोस की तू साईन केलेले पेपर आता आमच्याकडे आहेत. आता येऊ शकतेस तू. प्रिया तिला दरवाजाकडे हात दाखवत म्हणाली. तशी ती गुपचूप काही न बोलता निघून गेली, कारण तिला आता तिची चूक समजली होती. तिने युवराजला विसरण्याचा निर्णय केला आणि कायमची लंडनला निघून गेली. युवराज आणि प्रिया यांच्या कामामुळे एकमेकांना पुरेपूर वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे प्रियाने एक निर्णय घेतला होता. सगळे आज पद्मा निवासमध्ये जमले होते. निहाल आणि यशवंतरावही आले होते. मी आज तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावलं आहे कारण त्यामागे एक कारण आहे. मला आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या या निर्णयाला पाठिंबा द्याल. मी आणि युवराज दोघे वेगवेगळ्या कंपनी बघतो. दोघांनाही भरपूर काम असते. आम्ही दोघे एकमेकांना पुरेपूर वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे की आपण सरोदे ग्रुप ऑफ कंपनीचा 20% शेअर्स तो माझं बोलल्याप्रमाणे निहालला द्यायचा. त्याचं काम तो स्वतः बघेल. यापुढे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा माझा निर्णय बरोबर आहे की नाही? प्रिया म्हणाली, आमची काहीच हरकत नाही आहे. यशवंतराव आणि निळकंठराव एक साथ म्हणाले. प्रियाने मग डॉक्युमेंटवरती वर्क पूर्ण करून घेतले. 20% नेहाच्या नावावर केले आणि त्याला स्वतः तो बिझनेस बघायला सांगितले. सगळे खूप खुश होते. बोलल्याप्रमाणे प्रियाने एके दिवशी रीटाच्या घरी जाऊन निहालबद्दल तिच्या घरी सगळं सांगितलं आणि त्याचं लग्न करून देण्यासाठी सांगितलं. अगोदरच घरच्यांनी होकार दिला होता. मग एके दिवशी शुभ मुहूर्त बघून रीटा आणि निहालचे कोर्ट मॅरेज केलं. प्रियाने त्यांच्या लग्नाचे गिफ्ट म्हणून पॅरिसची 8 दिवसांनी हनीमून तिकीट ही दिली होती. जेव्हा युवराज आणि प्रिया घरी आली तेव्हा घरच्यांनी त्यांना सरप्राईज दिलं. त्यांनीही निहाल आणि रीटाबरोबर हनीमूनची तिकीट देण्यात आली आणि ते दोघे परत येईपर्यंत घरचे स्वतः बिझनेस बघतील असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना आता ऑफिसचं काही टेन्शन नव्हतं. मग दोघेही निघाले पॅरिसच्या वारीला, नवीन स्वप्नांच्या दुनियेत, एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी. अशाच अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मग आता ही स्टोरी संपली आहे आणि आता दुसऱ्या स्टोरीला आपण लवकरच चालू करत आहोत. तर मग त्यासाठी तुम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा की ही स्टोरी कशी वाटली.